पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक 12 धाबा या ठिकाणी आज जो मुख्य जे धाबा गाव म्हणतात, या धाबा गावात आज भारतीय जनता पक्षाची रॅली झालेली आहे। प्रत्येक घराघरापर्यंत भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार या ठिकाणी घराघरापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे। आपल्यासोबत आपण बघू शकता चारही जे उमेदवार आहे या ठिकाणी थेट गावात उपस्थित आहे। या ठिकाणी आपण थेट संवाद साधूया, सर्व माहिती यांच्यासोबत संवाद साधू आधी। ताई, आज तुम्ही गावकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे। इथे आपण बघू शकता नाल्या देखील उघड्या पडलेल्या आहे, यावरती आपण कशा पद्धतीने वर करणार? हे बघा, आता आम्ही धाबा परिसरामध्ये पदयात्रा करत आहोत। सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला भेटत आहे, सगळे खुश आहेत। काही समस्या लक्षात येऊन राहिल्या, इथे ड्रेन लाईनचा प्रॉब्लेम आहे आणि मेन म्हणजे जे चौकापासून धाबा चौकापासून येणारा हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। हा रस्ता बनवण्याचं गरजेचं आहे। तर हे सगळे विषय आमच्या नजरेसमोर आहे आणि आम्ही निवडून आल्यावर आम्ही करणार आहोत। आणि लोकांना, जनताला, धाब्यावासियांना पूर्ण विश्वास आहे की आम्ही चारही पॅनल निवडून येऊ, चारही नगरसेवक येऊ। तर ह्या धाबा परिसरातले पहिलेही विकास आम्हीच केलेला आहे आणि आत्ताही आम्हीच करू असा त्यांना पूर्ण भरोसा आहे। ज्यांनी नाना नानी पार्क बनवण्याची संकल्पना घेतलेली आहे त्यांच्यासोबत देखील बोलू आपण। साधनाताई बर्डे आहे। नाना नानी पार्कची संकल्पना तुम्ही घेतलेली आहे, या संदर्भात काय बोलणार आहात? नमस्कार। नाही, जे आता आपल्या जागा आहे पडलेल्या, त्यामध्ये अतिक्रमण होते, कोणी काही ठेले वगैरे लावतात, पण ते जर सिनियर सिटीजनसाठी एक विरंगुळा केंद्र बनलं तर त्याचा लाभ होईल, त्यांना येऊन इथे बसता येईल अशी माझ्या मनात कल्पना आहे। ती करण्याचा मी प्रयत्न करीन, कारण दाभा प्रभागात बरेचसे कामं आहे। आता आम्ही इथे पैदल यात्रा सुरू आहे, तिथे आपल्याला दिसत आहे रस्त्याची कमतरता आहे, त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईन आणि शिवर लाईन यांच्या समस्या आहे, या आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। ज्येष्ठ नागरिकांकरिता सुद्धा तो पार्क खूप महत्त्वाचा ठरणार आहे, याकरिता आपण भर घातलेला आहे। कसं वाटतं एकंदरीतमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने योगदान राहणार आहे त्याचं? नाही, हे बघा, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र म्हणा किंवा असं 4-5 वाजता सगळे लोक एकत्र आले पाहिजे अशी अपेक्षा असते, कारण हे बघा, त्यांचे सून असो, मुलगा असो, नातू असो, सगळे कामात व्यस्त असते, त्यामुळे त्यांना एकाकीपणा जाणवते आणि एकाकीपणा दूर करण्यासाठी ते आपल्या चार चौकात आपल्या मित्रात येण्यासाठी उत्सुक असते, परंतु त्यासाठी त्यांना काहीतरी जागा असते आणि ही जागा जर आपण उपलब्ध करून दिली तर त्यांना एकत्र येण्याची संधी मिळेल। धाबा चौकात नेहमी अपघात व्हायचे, पण त्याकरिता दर्शनराय दवड यांनी सिग्नलची योजना देखील त्या ठिकाणी राबली आणि त्या ठिकाणी सिग्नल देखील लावण्यात आलेलं होतं। पण मात्र त्या चौकात देखील आताही सुद्धा म्हणजे ट्रॉफिक होतोय आणि तो रस्ता चौडीकरण करण्यात यावा। जो धाबा गावात जो मुख्य रस्ता आहे तो सिमेंटीकरण करण्याकरिता धाबा गावकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की तो रस्ता मोठा झाला पाहिजे। आपण दर्शनीताईसोबत बोलू। ताई, आपण सिग्नल देखील लावलं होतं, मोठे अपघात व्हायचे आधी, आणि हा रस्ता जो आहे चौडीकरण करून सिमेंटकरण करावा अशी मागणी आहे, तुम्ही कशा पद्धतीने याकडे? हे बघा, आज आम्ही धाबा परिसरामध्ये आम्ही पदयात्रा काढलेली आहे। लोकांचा खूप उत्साह आहे, लोक खूप आनंदित आहे, लोक आम्हाला आशीर्वाद पण देत आहे, कारण की आम्ही धाबा परिसरात भरपूर कामं केलेले आहेत। फंड नसताना मी माझ्या झोन फंडातनं, सिव्हिल फंडातनं इथे काम केलेले आहेत। तुम्ही जर म्हटलं की सिग्नलचा जसं उल्लेख केला तर धाब्यावासीतल्या सगळ्या लेडीज एकत्र आल्या होत्या आणि आम्ही ते सिग्नलसाठी मागणी केली, पाठपुरावा करून मी तो सिग्नल सुरू केला। आणि राहिला गोष्ट मेन रोडचा, तर मेन रोडवर बरेच अतिक्रमण समोर आलेलं आहे आणि हे माझं घर आहे। इथे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे तेही माझेच लोक आहेत आणि ज्यांची मागणी काय आहे तो रस्ता झाला पाहिजे तेही माझेच लोक आहेत। त्या दोन्ही पार्टीमध्ये मी समन्वय साधून जे लोक म्हणतील त्यानुसार आम्ही डिसिजन घेणार आणि निवडून आल्यावर निश्चितही तिथे मोठा आपण रोड करू आणि गट्टू पण लावू। हे दाबा वस्तीमधले जेवढे परिसरातले लोक आहेत त्यांनी सगळेजण मिळून ते एक झाले होते आणि त्यांनीच मला उभं केलं होतं आणि त्यांनीच निवडून दिलं आणि मी आता अपेक्षा करते ते जेवढे लोक आहेत ते माझ्या सोबत आहे। निश्चितही आम्ही जे 4 उमेदवार आहे त्यांना पूर्णपणे ते पाठिंबा देतील। या निवडणुकीमध्ये स्मशानभूमीचा मुद्दा खूपच गाजत आहे सध्या, आणि तुमच्या जर चारही पॅनल निवडून येतात तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत हे स्मशानभूमी नक्की होणार आहे का? हे बघा, मुद्दा गाजवल्या जात आहे, तो काही विषय नाही आहे। माझ्या पाठीमागे जेवढी पण जनता आहे त्यांना सगळ्यांना माझ्यावर विश्वास आहे। त्यांना माहिती आहे 2017 मध्ये मी त्याची फाईल बनवली होती, तो सँक्शन झाला होता, त्याचं भूमिपूजन झालं होतं, पण बाजूच्या सोसायटीवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ती कोर्टात केस केलेली आहे। निश्चितही मी 4ही उमेदवार निवडून आल्यावर त्याचा पूर्ण पाठपुरावा करू आणि ते काम आम्ही 4ही उमेदवारच करू। नक्कीच। विक्रम, आपलं काय मत आहे दाभाकरांकरिता?
माझे वडील स्वर्गीय जगदीशजी गोलवंशी यांची केलेली पुण्याई आणि माझ्या मायबाप जनतेचा जे आशीर्वाद भेटत आहे, मी पूर्ण अस्वस्थ आहो. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात माझ्यावर विश्वास आहे. त्यांनी मी ते संबंध जपले आणि ते विश्वास आमच्या नागरिकांनी माझ्यावर ठेवलेला आहे. मी जिथेही जाऊन राहिलो लोकांचा आशीर्वाद मनापासून भेटत आहे. कारण की मी त्यांच्या सेवेत सुखादुःखामध्ये नेहमी माझ्या वडिलांसारखा नेहमी होतो. आम्ही चारी पॅनलचे चारही लोक, दर्शनीताई धवळ, साधनाताई बर्डे, मायाताई विनाते आणि मी विक्रम गोलवंशी, आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे. समोर आमच्या विकासचं जे विजन आहे त्यामध्ये जे रस्ते असतील, कारण की आज जे रस्ता आहे धाबाचा ते स्वर्गीय जगदीशजी गोलवंशी त्यांच्याच हाताचा रस्ता आहे. जे आज जे डांबरीकरण आहे ते पण रस्ता त्यांच्याच हाताचा आहे. हनुमान मंदिर परिसराच्या जे गट्टू लावले आय ब्लॉक वगैरे सगळं ते सौंदर्यीकरण त्यांच्या हाताचं आहे. पालपुराची शिवर लाईन त्यांच्याच हाताची आहे. आपण काही काम केलं आहे, काही पोल लावले, काही फ्लोरिंग केली. ते जे बुद्धविहार आहे, अर्धा बुद्धविहार बाबाच्या हाताचा आहे. म्हणून सगळ्या धर्माच्या सगळ्या जातींच्या प्रेम आपल्या आहे. त्यांनी कधी वेगवेगळ्या चष्म्याने लोकांना असं बघितलं नाही. सर्व एक आहे असंच त्यांनी एकच चष्म्याने सगळ्यांना बघितलं आहे. म्हणून सर्व समाजाचा आशीर्वाद आम्हाला भेटत आहे आणि आम्ही आश्वस्त आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता पब्लिक आमच्यावर न्याय करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. नागरिकांचं म्हणणं आहे की नगरसेवक निवडून येतात, पण निवडून आल्यानंतर नागरिकांना नगरसेवकांच्या दारावरती जावं लागते. पण 5 वर्ष आपला पॅनल नागरिकांच्या दारापर्यंत जाणार आहे का? हमखास जाणार आहे. आम्ही चारही मी माझ्या वतीनं पूर्व तयारीमध्ये आहो की माझी तर वैयक्तिक सेवा देण्याची तयारी आहे. समर्पण भावनेने मी आतापर्यंत काम केलं, सामोरही काम करणार. तसेच माझ्यासोबतचे चारही आम्ही नगरसेवक ही लोकांच्या सेवेमध्ये तत्परतेने असतील अशी मी आशा करते. धाबा गावात कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे तुम्ही जेव्हा संवाद? खूप आहे, एकदम गावासारखं आहे. पोरगा आहे मी. सगळं माझ्यावर आम्ही चारीवर प्रेम करतात. दर्शनीताई धवळ इच्छीच आहे. मायाताईचा तोडगा संबंध आहे जुने. चिंतामणजी युनाते होते त्यांच्यापासून हे संबंध चालत आलेले आहेत. आपले नरेशजी बर्डे ते व सामाजिक क्षेत्रामध्ये ते खूप दानधर्म करतात. लोक त्यांच्याशी पण जुळलेले आहेत. तर सगळ्यांचा चांगला एक प्रतिसाद जनतेमध्ये आम्हाला भेटत आहे. धार्मिक कार्यक्रमात सुद्धा म्हणजे सहभाग असणार आहे. नेहमी आतापर्यंत नेहमीच असला, आज सामोरी राहणार. तर नक्कीच जनतेच्या दारावरती आम्ही 5 वर्ष आम्ही आमच्या पॅनल निवडून जर दिला तर 5 वर्ष आम्ही नागरिकांच्या दारापर्यंत जाऊ असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. WH न्यूज करिता मी श्याम देशकर, नागपूर, धाबा.